अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 1 नोव्हेंबर आणि आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी, ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी पण म्हणतो किंवा देव उठणी एकादशी पण म्हणतो। पण आज पण एकादशीची तिथी आहे आणि उद्या पण एकादशीची तिथी आहे। तर आपल्याला उद्याच एकादशी धरायची आहे। तर आषाढी एकादशी पासून देव भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि निद्रे अवस्थेत जात असतात आणि ते चातुर्मास तेव्हापासून सुरू होतो तो ते कार्तिकी एकादशी पर्यंत, म्हणजे 4 महिने चातुर्मास असतो। तर उद्या भगवान विष्णू उठत असतात त्यांच्या योगी निद्रेमधून आणि चातुर्मासाला सुद्धा समाप्ती होत असते। तर उद्याची एकादशी सर्वांनी उपवास करायचा आहे। आषाढी एकादशी सारखी ही एकादशी मानली जाते आणि ही एकादशी पण धरावी, कारण आपण 12 महिने जरी एकादशी नसतोल करत उपवास एकादशीचा, तरी ह्या 2 एकादशी जे कोणी पकडतं त्यांना पूर्ण 12 महिने एकादशी केल्याचं फळ मिळत असतं। तर त्याच्यामुळे उद्या सर्वांनी एकादशी धरायची आहे, कारण आरती एकादशी कधी पण अशी जर आली तर आपण दुसऱ्या दिवशीची एकादशी धरायची असते, म्हणजे त्या एकादशीला द्वादशी पडत असते। त्याच्यामुळे उद्याचीच एकादशी धरायची। जर बऱ्याच जणांनी आज पण धरली आहे, पण आजची एकादशी ग्राह्य धरली जात नाही, त्याच्यामुळे उद्याची धरा, उद्याचीला द्वादशी पडते त्यामुळे। तर एकादशी म्हणजे आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि पांडुरंगांची सेवा करत असतो, म्हणजे विठ्ठलाची। तर एक सर्वात प्रभावी विठ्ठलांचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला उद्या जप करायचा आहे त्याच्यानंतर भगवान विष्णूंच्या काय सेवा करायच्या किंवा महिलांनी घरामध्ये आपल्या ह्या चुका अजिबात करू नका एकादशीच्या दिवशी। तर त्याचीच माहिती बघणार आहोत, त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर एकादशीच्या दिवशी असं म्हणतात की आपल्या दारासमोर जी तुळस असते त्या तुळशीला सुद्धा एकादशीचं व्रत असतं, तिला सुद्धा उपवास असतो, म्हणून तुळशीला आपण त्या दिवशी पाणी घालायचं नसतं, तुळस तोडायची नसते। आणि सहसा महिलांनी तर एरवी पण तुळस तोडू नये, पुरुषांनी तुळस तोडावी। तुळस आपण जेव्हा तुळशीचे पानं तोडतो किंवा तिच्या मंजुळा तोडतो तेव्हा तिला हात जोडून तिला परवानगी तिची घ्यायची असते। तिची परवानगी घेतल्याशिवाय आपण तुळशीचे पानं किंवा मंजुळा तोडू शकत नाही। त्याच्यानंतर तोडल्यावर तिची माफी मागायची असते आणि मगच आपण ते यूज करू शकतो पानं किंवा मंजुळा तिच्या। तर एकादशीच्या दिवशी तुळशीला अजिबात हात लावायचा नाही, तिला पाणी सुद्धा टाकायचं नाही, हळदी कुंकू सुद्धा नाही। जे काही तुम्हाला करायचं आहे ते लांबून करायचं, म्हणजे तिला स्पर्श झाला नाही पाहिजे, तिचा उपवास तुटला नाही पाहिजे। त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला दूध, गाईचं कच्चं दूध आवर्जून अर्पण करावं, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे, लक्ष्मी स्वरूप ती मानली जाते आणि गाईचं कच्चं दूध जर आपण तिला वाहिलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते। त्याच्यामुळे नक्की आवर्जून लांबून टाका, सगळं जे काही तुम्ही करणार आहेत तुळशीची पूजा लांबून करा, तिला स्पर्श करू नका। तर महिलांनी ही गोष्ट उद्या आवर्जून लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस तुळशीजवळ तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। तसं तर रोज लावायचा, पण तुम्हाला नसेल होत तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी कमीत कमी लावायचा। त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस सुद्धा तुळशीची पंचोपचार पूजा करायची आणि इथून सुरुवात होते म्हणजे तुळशी विवाहाला। आणि तो तुळशी विवाह 5 दिवसाचा असतो। ह्या 5 दिवसामध्ये कोणत्याही मुहूर्तावर तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता। तुळशीचं लग्न हे प्रत्येकाने लावावं, खास करून ज्यांच्या घरामध्ये मुलगा मुलगी लग्नाला आलेले आहेत, त्यांचं लग्न जमत नाहीये, त्यांच्या आईवडिलांनी ते आवर्जून तुळशीचं लग्न लावायचं। आणि जेव्हा आपण तुळशीचं लग्न लावतो, जे खाली पडलेल्या अक्षता असतात त्या अक्षता खालून उचलायच्या आणि जे मुलगा मुलगी लग्नाला आलेले आहेत घरातले त्यांच्या डोक्यावर आईवडिलांनी टाकायच्या, जेणेकरून त्यांचा लग्न जुळवण्याचा किंवा लग्न होण्याचा जो काही वेळ आहे, लग्न होण्याचा योग आहे, तो लवकरात लवकर जुळून येत असतो ह्या उपायानं। त्याच्यामुळे तुळशीचं लग्न जरी तुम्ही घरी जरी नाही लावलं तर बाहेर कुठे लावलं असेल किंवा लावत असतील तर तिथून त्या अक्षता घरात नक्की घेऊन या आणि हा उपाय करा। जर तुमच्या नातेवाईकामध्ये जरी कोणी असेल असं लग्नाचं तर त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय सांगू शकता। त्याच्यानंतर उद्या भगवान विष्णूंची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, सर्वात प्रभावी ही भगवान विष्णूंची सेवा आहे आणि ही सेवा जर आपण केली तर आपल्या जवळची जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा दूर होते ह्या उपायानं। त्याच्यामुळे उद्या विष्णू सहस्त्रनाम नक्की वाचा। त्याच्यानंतर श्रीमद संक्षिप्त भागवताचं पारायण
हे सुद्धा तुम्हाला उद्या याची पण सेवा करायची आहे। प्रत्येक एकादशीला याची सेवा तुम्हाला करायची आहे। महिला पुरुष दोघं पण याची सेवा करू शकतात। त्याच्यानंतर पांडुरंगाचा कोणता मंत्र आहे, त्याच्यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक एकादशीला ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाहीये किंवा त्यांना काही अडीअडचणी त्याच्यामध्ये येत आहेत, रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहेत, तरीही काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते कळत नाहीये, तर तुम्ही प्रत्येक एकादशीला दोघा नवरा बायकोनं मिळून भगवान विष्णूंचं म्हणजे विष्णू स्वरूप बाळकृष्णांची म्हणजे प्रत्येक एकादशीला सकाळी अभिषेक करायचा। साध्या पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता, पुरुष सूक्त म्हणून त्यांचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ दोघांनीच घ्यायचा आहे। आणि बाळकृष्णाचा जो काही मंत्र आहे संतान प्राप्तीचा, तो मंत्र जप करायचा, दोघांनी एक एक माळ करायचा। बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। तर उद्या सुद्धा तसा अभिषेक तुम्हाला करायचा आहे बाळकृष्णाचा। त्याच्यानंतर पांडुरंगाचा कोणता मंत्र आहे, आणि हा मंत्र प्रत्येक घरातले जितके मेंबर असतील तितक्यांनी 11 माळी हा मंत्र जप करायचा आहे। उद्या उपवास करायचा, सगळ्यांनीच करायचा आहे। जर ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, तब्येतीची तक्रार वगैरे, त्यांनाही केला तरी चालतो, पण जप मात्र ही सेवा नक्की करा। तर काय सेवा करायची आहे, तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते आणि तो मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवर पण देते। तर मंत्र आहे श्रीवत्स धाराय वक्षे मुक्ता माला षडाक्षर। मंत्र खूप सोपा आहे आणि 11 माळी इझिली होऊन जातात। तर स्क्रीनवर त्याचा तुम्हाला फोटो दिसेल, तर लिहून पण घेऊ शकता। तर श्रीवत्स धाराय वक्षे मुक्ते माला षडाक्षर, श्रीवत्स धाराय वक्षे मुक्ता माला षडाक्षर असा हा मंत्र आहे। आणि याचा पांडुरंगाचा हा मंत्र आहे, सर्वात प्रभावी हा मंत्र आहे। पांडुरंगाची जी काही मूर्ती आहे याची पंढरपूरची, त्या मूर्तीवर हा मंत्र लिहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा जप आपल्याला उद्या सर्वांनी आवर्जून करायचा आहे। तर कार्तिक एकादशी निमित्त आपल्याला ह्या काही सर्व सेवा उपाय सर्व काही करायच्या आहेत, तर नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।